नमस्कार मंडळी, आज आपण मस्त झणझणीत लालसर अशी बटाट्याची रश्श्याची भाजी बनवणार आहोत। अगदी लहानांपासून मोठे अगदी आवडीनेच खातील, तुम्हाला नेहमीच बनवायला सांगतील। चला तर मग झटपट रेसिपी बनवूया। त्यासाठी आपल्याला कढईमध्ये 4-5 पळी तेल घ्यायचे। तेल थोडे जास्तीचे घ्यायचे। त्यानंतर त्यामध्ये जिरे, बारीक चिरलेला लसूण आणि कढीपत्ता टाकून फ्राय करायचे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। कांदा नरम पडूस तर आपल्याला थोडा तांबूस रंग येऊस्तर लालसर फ्राय करायचा आहे। बघू शकता कांदा लालसर झालेला आहे। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे। टोमॅटो टाकल्यानंतर टोमॅटोला लगेचच पाणी सुटते, त्यामुळे गॅसचा फ्लेम लो करायचा आणि मंद आचेवर आपल्याला लालसर होईस्तर फ्राय करून घ्यायचा आहे। बघू शकता टोमॅटो सुद्धा छान असा नरम पडलेला आहे। त्यानंतर बारीक चिरून घेतलेला बटाटा मी पाण्यात ठेवलेला होता, म्हणजे काळा पडणार नाही। त्यानंतर हा बटाटा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे। मी 2 मोठ्या आकाराचे बटाटे बारीक चिरून घेतलेले आहे। तुम्ही जाडसरही ठेवू शकता। बारीक चिरले तर पटकन शिजून जातात। त्यानंतर 3 चमचे आपल्याला यामध्ये लाल तिखट टाकायचे आहे। 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे धनापूड टाकून एकजीव करून घ्यायचे आहे। तुम्हाला जर भाजीची चव अगदी तिखट हवी असेल तर तुम्ही तिखट थोडे वाढवून घेऊ शकता। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मी मॅगी मसाला टाकला, म्हणजे भाजी खायला अगदीच टेस्टी लागते। आपल्याला हे मंद आचेवरच थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे। छान फ्राय झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचे आहे। भाजीच्या अंदाजानुसार आपण पाणी टाकून घ्यायचे। अगदी मस्त लाल कलर आलेला दिसत आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि गॅसचा फ्लेम थोडा वाढवून आपल्याला एक उकळी आणून घ्यायची आहे। त्यानंतर परत गॅसचा फ्लेम लो करायचा आणि बटाटे आपल्याला शिजूस्तर भाजी छान अशी बनवून घ्यायची आहे। हे बघा बटाट्याला उकळी सुद्धा आलेली आहे। मस्त अगदी गॅसचा फ्लेम लो करायचा आणि छान अशी बटाटे शिजवून घ्यायचे आणि भाजी आपली तयार करून घ्यायची। बघू शकता भाजी छान घट्ट झालेली आहे। आपण कोणताही मसाल्याचा वापर केलेला नाही, तरी सुद्धा मस्त चमचमीत दिसत आहे। अशा प्रकारची जर भाजी केली तर घरातील सगळे अगदी आवडीनेच खातील। मस्त लालसर अगदी तर्रीवाली चमचमीत अशी बटाट्याची भाजी एकदा नक्कीच ट्राय करा। आणि जर एवढ्या सोप्या पद्धतीचा बटाट्याच्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला आज आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा।